क्रॉस आणि ख्रिस्ताचे बलिदान शीर्षक उपदेशाद्वारे या आपण बायबलमधील क्रॉसच्या खऱ्या अर्थाला समजूया. सर्वात प्रथम या आपण होशेय चे पुस्तक अध्याय 4 उघडूया. या आप होशेय अध्याय 4 वचन 6 वर एक दृष्टी टाकूया. अध्याय 4 वचन 6 मध्ये असे म्हटले आहे, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा. येथे माझ्या लोकांचा याचा अर्थ त्या सर्व धार्मिक लोकांशी आहे जे परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचा दावा करतात. ते का नाश झाले? ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. येथे ज्ञान ते ज्ञान आहे जे आपल्याला वाचवणार. ही एक भीतीदायक शिकवण आहे. जर आपल्याकडे परमेश्वराचे ज्ञान ते ज्ञान नाही जे आपल्याला वाचवणार तर आपले आत्मे नाश होतील. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अवहेर केला म्हणून मीही तुझा अवहेर करीन. म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही. तू आपल्या देवाचे धर्मशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलांस विसरेन. आजच्या उपदेशाद्वारे आपल्याकडे क्रॉस आणि ख्रिस्ताच्या बलिदानाबद्दल योग्य ज्ञान असले पाहिजे, म्हणजे आपण परमेश्वराला गौरव देऊ शकू. जेव्हा लोक चर्च ऑफ गॉडमध्ये जातात तेव्हा ते म्हणतात, चर्च ऑफ गॉडमध्ये क्रॉस कोठे आहे? ते आग्रहाने म्हणतात, क्रॉसशिवाय एक चर्च नाही. मग आपण विचारू शकतो, क्रॉस ख्रिस्ती धर्माचे प्रतीक असू शकते का? क्रॉस कोठून आला? त्याचे मूळ काय आहे? आपल्याकडे तारणासाठी ज्ञान असले पाहिजे, म्हणजे आपण क्रॉसबद्दल योग्यरित्या समजू शकू. आपण फक्त क्रॉसला पाहण्यापेक्षा ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताकडे लक्ष दिले पाहिजे जे क्रॉसवर सांडण्यात आले होते. मग बायबल क्रॉसबद्दल कशी साक्ष देते? क्रॉसचे अस्तित्व कधीपासून होते? याला आजपर्यंत कसे सोपवण्यात आले आहे? या आपण समजूया की बायबल या प्रकरणाबद्दल काय म्हणते आणि इतिहासाद्वारे याची पुष्टी करूया. सर्वात प्रथम या आपण निर्गम अध्याय 20 वर जाऊन क्रॉसच्या प्रतिमेबद्दल परमेश्वराच्या इच्छेला समजूया. या आपण निर्गम अध्याय 20 वचन 4 वर एक दृष्टी टाकूया. अध्याय 20 वचन 4 मध्ये असे म्हटले आहे, आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. येथे बनविणे याचा अर्थ आहे छिन्नी करणे किंवा कोरणे. सरळ शब्दांमध्ये म्हटले तर हे एक कोरीव काम आहे. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. वर आकाशांतील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलांतील कशाचीही प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको. निर्गम अध्याय 20 मध्ये परमेश्वराने 10 आज्ञांमधील दुसऱ्या आज्ञेच्या रूपाने मूर्ती, प्रतिमा आणि कोरीवकाम यांबद्दल आपली इच्छा लिहिली. परमेश्वराची इच्छा आहे की आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. लेवीय पुस्तक अध्याय 26 मध्ये आपण नियमशास्त्रात अशा मूर्तींबद्दल काही प्रकरणांची पुष्टी करू शकतो. लेवीयचे पुस्तक अध्याय 26. या आपण लेवीय अध्याय 26 वचन 1 पाहू. तुम्ही आपणांसाठी मूर्ती करू नयेत, त्याचप्रमाणे कोरीव मूर्ती अथवा स्तंभ उभारू नयेत अथवा आकृती कोरिलेला पाषाण पूजण्यासाठी आपल्या देशात स्थापन करू नये, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. 10 आज्ञा आणि मोशेच्या नियमशास्त्रात परमेश्वराने आपली पवित्र आज्ञा लिहिली. मग आपण स्वतःला विचारले पाहिजे, आज चर्चने परमेश्वराची सेवा करण्यासाठी एक धार्मिक चिन्ह म्हणून क्रॉसला स्थापित केले आहे.
याचा नियमशास्त्राशी काही संबंध आहे का? या आपण यिर्मया अध्याय 10 वचन 2 वर एक दृष्टी टाकूया. यिर्मया अध्याय 10 वचन 2. परमेश्वर असे म्हणतो, राष्ट्रांचे संप्रदाय शिकू नका, आकाशांतील उत्पातांनी घाबरू नका, राष्ट्रे तर त्यांनी घाबरतात. लोकांचे विधी व्यर्थ आहेत, अरण्यातून कोणी तोडून आणलेले ते काष्ठच होय, ते कारागिराच्या हातचे हत्याराने केलेले काम आहे. तो सोन्यारुप्याने ते भूषित करीतो व हालू नये म्हणून हातोड्याने खिळे ठोकून ते घट्ट बसवितो. त्या मूर्ती बागेंतल्या बुजगावण्यासारख्या आहेत, त्यास बोलता येत नाही, त्या उचलून न्याव्या लागतात, कारण त्यास चालता येत नाही. त्यास भिवू नका, कारण त्यांच्याने काही वाईट करवत नाही व त्यांना काही बरे करण्याचे सामर्थ्य नाही. वचन 5 मध्ये असे लिहिले आहे, त्या मूर्ती बागेंतल्या बुजगावण्यासारख्या आहेत, त्यास बोलता येत नाही, त्या उचलून न्याव्या लागतात, कारण त्यास चालता येत नाही. बायबल म्हणते की त्यांची मूर्ती बुजगावण्यासारखी आहे, ती एका बुजगावण्यासारखी आहे. त्यास भिवू नका, कारण त्यांच्याने काही वाईट करवत नाही व त्यांना काही बरे करण्याचे सामर्थ्य नाही. परमेश्वराने या प्रकारे मूर्तींबद्दल स्पष्टपणे उल्लेख केला आहे. आज जेव्हा इतर लोक क्रॉसबद्दल काही बोलतात तेव्हा पुष्कळसे चर्च फार रागावतात. मात्र परमेश्वर क्रॉस किंवा क्रॉसच्या उपासनेच्या पद्धतीने संतुष्ट होतात का? परमेश्वराने म्हटले, त्यांच्याने काही वाईट करवत नाही व त्यांना काही बरे करण्याचे सामर्थ्य नाही. ते एका बुजगावण्यासारखे आहे, ते चालू शकत नाही. ते काहीसे असे नाही का जे मनुष्यांच्या हाताने बनवण्यात आले आहे. मनुष्यांद्वारे बनवण्यात आलेली वस्तू कसे काही चांगले किंवा वाईट करू शकते? तुम्ही त्यांना कधीच घाबरले नाही पाहिजे. बायबल आपल्याला या प्रकारे प्रबोधन करते. या आपण अनुवाद अध्याय 27 वचन 15 वर एक दृष्टी टाकूया. अनुवाद अध्याय 27 वचन 15 मध्ये असे लिहिले आहे, जो परमेश्वराला वीट आणणारी, हे परमेश्वराच्या दृष्टीने अत्यंत घृणास्पद आहे. कोरीम अथवा ओतीम मूर्ती कारागिराकडून करवून तिची गुप्तपणे स्थापना करीतो तो शापित असो. तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे. परमेश्वर आपल्याला या वस्तुस्थितीबद्दल जागृत करतात की ज्या गोष्टी मानवी हातांनी बनविल्या जातात त्या कधीच आशीर्वादित होऊ शकत नाहीत, पण शापित असतात. या आपण यिर्मया अध्याय 2 वचन 26 वर एक दृष्टी टाकूया. अध्याय 2 वचन 26. चोरास पकडिले म्हणजे तो जसा लाजतो तसे इस्रायेलाचे घराणे लज्जित झाले आहे. ते, त्यांचे राजे, त्यांचे सरदार, त्यांचे याजक व त्यांचे संदेष्टे लज्जित झाले आहेत. ते काष्ठास म्हणतात, तू माझा बाप, पाषाणास म्हणतात, तू मला जन्म दिला. त्यांनी मजकडे मुख नव्हे तर पाठ फिरविली, तरी संकटसमयी ते म्हणतील, उठ, आमचा बचाव कर. तर तू आपणांसाठी केलेले देव कोठे आहे? तुझ्या संकटसमयी ते उठून तुला बचावतील की काय ते पहा, कारण हे यहुदा, तुझ्या नगरायत की तुझ्या दैवतांची संख्या आहे. जुन्या कराराच्या काळापासून नवीन कराराच्या काळापर्यंत पवित्र आत्म्याच्या युगामध्ये देखील परमेश्वर कोणत्याही प्रकारच्या मूर्तीपूजेला मनाई करतात. तरी देखील पुष्कळसे लोक आज क्रॉसला चर्चचे प्रतीक आणि अगदी एका पवित्र वस्तूच्या रूपाने देखील मानतात. पण बायबलमध्ये क्रॉसबद्दल परमेश्वराचा दृष्टिकोन काय आहे? मिस्रातून बाहेर आल्यानंतर परमेश्वराने मोशेच्या काळात अगोदरच क्रॉसबद्दल भविष्यवाणी केलेली होती. या आपण गणना अध्याय 21 वर एक दृष्टी टाकूया. या आपण गणनाचे पुस्तक अध्याय 21 वचन 4 वर एक दृष्टी टाकूया.
मग होर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरिला. त्या वाटेंत लोकांचे मन अधीर झाले. ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध असे बोलू लागले की, तुम्ही आम्हांला मिसर देशातून काढून ह्या रानात मराव्याला कशाला आणले? येथे तर अन्न नाही व पाणीही नाही, आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आगे साप पाठविले. त्यांच्या दंशाने इस्रायेलांतील बरेच लोक मेले. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, परमेश्वराविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे. तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर. तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला, आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग, म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल. मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला. तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगेल. ही रानातील एक अतिशय महत्त्वाची घटना आहे. जेव्हा इस्रायल लोक कनानमध्ये चालले होते, तेव्हा जरी कनान फार दूर नव्हते, पण परमेश्वराने त्यांचे मार्गदर्शन जवळच्या मार्गाने केले नाही. त्याऐवजी परमेश्वराने त्यांचे नेतृत्व रानातून खूप लांबच्या मार्गाने केले. जसे की कनानच्या प्रवासात बराच काळ लागला, म्हणून लोक थकले. शिवाय जरी हे सरळ गेल्याने फार जवळ होते, तरी परमेश्वर त्यांना एका लांबच्या मार्गाने घेऊन गेले. अशा स्थितीत लोकांची अस्वस्थता वाढली. या कारणामुळे ते परमेश्वर आणि पुढारी मोशे यांच्या विरुद्ध बोलले आणि शेवटी विषारी सापांनी त्यांना दंश केला आणि ते मेले. त्यावेळी परमेश्वराने मोशेला म्हटले, जर तुला लोकांना वाचवायचे असेल तर पितळेचा साप बनवून खांबावर टांग. परमेश्वराने पुढे म्हटले, जो कोणी पितळी सापाकडे पाहिल तो जिवंत राहील. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विषारी सापांमुळे मरत असलेल्या इस्रायल लोकांनी जेव्हा परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवून पितळेच्या सापाला पाहिले, तेव्हा त्यांना परमेश्वराची कृपा प्राप्त झाली आणि ते बरे झाले. त्यामुळे तेव्हापासून लोकांनी विचार केला, पितळेच्या सापाने आम्हांला वाचवले. जर आपण पितळेच्या सापाला पाहिले तर आपण कोणत्याही रोगापासून वाचवले जाऊ. जो कोणी पितळी सापाकडे पाहिल तो जिवंत राहील. मूर्ख इस्रायल लोक 800 वर्षांपेक्षाही जास्त काळापर्यंत असा विचार करून पितळी सापाची उपासना करत राहिले की, जेव्हा आपल्या पूर्वजांनी याला पाहिले तेव्हा ते सर्व जिवंत राहिले. साप विशेष आहे. सर्व लोकांनो, या आपण याबद्दल विचार करूया. पितळेच्या सापामधून काही जादूची शक्ती आली आणि लोकांना वाचवले का? किंवा हे परमेश्वराच्या वचनाच्या शक्तीमुळे होते की, जो कोणी याला पाहिल तो जिवंत राहील? त्यांनी विचार केला नाही की हे परमेश्वराच्या वचनाच्या शक्तीमुळे होते. त्याऐवजी त्यांनी असे बोलून पितळेच्या सापाची उपासना केली, जेव्हा आपण त्याला पाहिले तेव्हा आपण जिवंत राहिलो. याची बायबलमध्ये नोंद आहे की लोकांनी मोशेच्या काळापासून हिजकिया राजाच्या काळापर्यंत 800 वर्षांपेक्षा जास्त काळापर्यंत पितळेच्या सापाची उपासना केली होती. या आपण 2 राजे अध्याय 18 वर जाऊन याची खात्री करूया. या आपण 2 राजे अध्याय 18 वचन 1 वर एक दृष्टी टाकूया. अध्याय 18 वचन 1 मध्ये असे म्हटले आहे, इस्रायेलाचा राजा होशे बिन एला याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी यहुदाचा राजा हिजकिया बिन आहाज राज्य करू लागला. तो राज्य करू लागला तेव्हा 25 वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेत 29 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबी असे होते, ती जखर्याची कन्या. त्याचा पूर्वज दावीद याच्या सर्व करणीप्रमाणे तो परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते करी. त्याने उच्च स्थाने काढून टाकिली, मूर्तिस्तंभ फोडिले, अशेरा मूर्तीचा उच्छेद केला व मोशेने केलेल्या पितळी सर्पाचे त्याने काय केले? चूर्ण केले. कारण
हा काळपावे तो इस्रायल लोक त्यापुढे धूप जाळीत असत, त्यास नहुष्तान, पितळेचा तुकडा हे नाम दिले होते. तोपर्यंत इस्रायल लोक पितळेच्या सापाची उपासना करत होते. पण हिजकिया राजाने मूर्तींना नष्ट करून टाकले आणि यहुदामध्ये एक मोठी धार्मिक सुधारणा झाली. ज्या गोष्टीने त्यांना वाचवले ते परमेश्वराचे अभिवचन होते, जो कोणी याला पाहिल तो जिवंत राहील. पितळेच्या सापाकडे काहीच शक्ती नव्हती. जेव्हा हिजकिया राजाने मोठी सुधारणा केली तेव्हा त्याने सर्व मूर्तींना नष्ट करून टाकले. जरी इस्रायल लोकांनी 800 वर्षांपेक्षा जास्त काळापर्यंत पितळेच्या सापाची उपासना केली, पण त्याने त्यालाही नष्ट केले. परमेश्वर त्याच्यावर फार संतुष्ट झाले. या आपण वचन 5 सुरू ठेवूया. इस्रायलांचा देव परमेश्वर याजवर त्याचा भाव असे, त्याच्या मागून यहुदाच्या सर्व राजांमध्ये त्याच्या तोडीचा कोणी होऊन गेला नाही व त्याच्या पूर्वीही झाला नाही. तो परमेश्वराला धरून राहिला, त्याला अनुसरण्याचे त्याने सोडिले नाही. आणि त्याने काय केले? परमेश्वराने मोशेला ज्या आज्ञा विहित केल्या होत्या त्या त्याने पाळल्या. आज्ञा काय होत्या? एक आज्ञा होती, मूर्तींची उपासना करू नको. हिजकिया राजाने दुसऱ्या आज्ञेचे पालन केले, आपल्यासाठी कोरीम मूर्ती करू नको, कशाचीही प्रतिमा करू नको. वचन 7. यास्तव परमेश्वर त्याच्याबरोबर होता, जिकडे जिकडे तो जाई तिकडे तिकडे त्यास यशप्राप्ती होई. परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला सर्व गोष्टींमध्ये यशस्वी केले. असे लिहिले आहे, तो त्याच्याबरोबर होता आणि त्याला कधी सोडले नाही. म्हणूनच पितळेच्या सापाचा क्रॉसशी जवळून संबंध आहे. नवीन करारामध्ये येशूने आपल्याला त्या पितळी सापाबद्दल देखील शिकवले जो मोशेने बनवला होता. या आपण योहानकृत शुभवर्तमान अध्याय 3 वर जाऊया. या आपण या शिकवणीला योहान अध्याय 3 वचन 14 मध्ये पाहूया. योहानाचे पुस्तक अध्याय 3 वचन 14. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता, तो पितळेचा साप नाही का, जो मोशेने अरण्यात उंच केला होता? जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे येशूला काय केले पाहिजे? मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, ज्याचा अर्थ आहे की त्यांना क्रॉसवर टांगण्यात आले पाहिजे. हे वचन मोशेद्वारे उंच करण्यात आलेल्या पितळेच्या सापाची तुलना क्रॉसबरोबर करते, ज्यावर येशूला उंच करण्यात आले होते. येशू ख्रिस्ताने क्रॉसवरील आपल्या मृत्यूची व्याख्या 3500 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेशी केली. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, ह्यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. ज्या गोष्टी 3500 वर्षापूर्वी मोशेच्या काळात घडल्या होत्या त्याच गोष्टी आता घडत आहेत. लोक सोन्याचा क्रॉस बनवून आणि त्याला आपल्या गाडी किंवा घरात लटकवून, त्याला एक ब्रोच बनवून, त्याला एका अंगठीच्या रूपाने घालून आणि आपल्या गळ्यात घालून येशूला क्रॉसवर खेळल्याबद्दल विचार करतात. भाऊ आणि बहिणींनो, जेव्हा मोशेने रानात पितळेच्या सापाला उंच केले तेव्हा असे यामुळे नव्हते कारण की त्याच्यामध्ये एखादी जादूची शक्ती होती. तो फक्त एक पितळेचा तुकडा होता. त्यांना हे समजले नाही की परमेश्वराच्या ह्या वचनाने की जो कोणी याला पाहिल तो जिवंत राहील त्यांना वाचवले. त्यांनी चुकीचा विचार केला की पितळेच्या सापामध्ये काही शक्त्या आहेत, म्हणून त्यांनी त्याची पूजा केली. ते त्यांच्या तारणाचा खरा स्रोत समजू शकले नाही. येशूने आपल्या क्रॉसवर खेळले जाण्याची तुलना पितळेच्या सापाशी केली. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे. कोठे? क्रॉसवर. पुष्कळसे लोक विश्वास ठेवतात की क्रॉसकडे गूढ शक्ती आहे. चित्रपटांमध्ये हे पाहणे व्यंगात्मक आहे की जेव्हा ते सैतानाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते क्रॉस धरतात. पण हे खरे तर सैतानाच्या जवळ येण्याचे कारण बनते.
लोक चित्रपटांमध्ये स्वतःचा काल्पनिक आशय तयार करतात. भाऊ आणि बहिणींनो, जास्त महत्वाचे काय आहे, येशू की क्रॉस? शक्ती जी आपल्याला वाचवते ती येशूकडून येते की क्रॉसकडून? ती येशूकडून येते. पण अनेक ख्रिस्ती असे बोलून क्रॉसची उपासना करतात की तो येशूला दर्शवितो. ज्याप्रमाणे इस्रायल लोकांनी 800 वर्षांपर्यंत पितळेच्या सापाची उपासना केली, त्याचप्रमाणे आज अनेक ख्रिस्ती क्रॉसची उपासना करतात. हिजकिया राजाच्या काळात परमेश्वराने हिजकिया राजाला आशीर्वाद दिला, ज्याने पितळेच्या सापाचे चूर्ण केले आणि त्याच्या प्रत्येक कार्याला यशस्वी होण्याची परवानगी दिली. याचा अर्थ असा नाही का की त्याला पुष्कळ आशीर्वाद मिळाले. येशूने पितळी साप आणि क्रॉसची तुलना केली, म्हणून जसे त्याने पितळेच्या सापाला नष्ट केले होते, तसेच जेव्हा आपण क्रॉसला नष्ट करणार तेव्हा परमेश्वर जास्त संतुष्ट होणार नाहीत का? यिर्मया अध्याय 10 लेवीय आणि अनुवाद नुसार असे लिहिले आहे, त्यांना बरे किंवा वाईट करण्याचे सामर्थ्य नाही. त्यास भिवू नका. ती फक्त एक वस्तू आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की परमेश्वराचे अभिवचन त्यामध्ये सामावलेले आहे की नाही. परमेश्वराने मूर्तींमध्ये काहीच विशेष अर्थ टाकला नाही. मग आज चर्चमध्ये इतके क्रॉस का आहेत? ते दावा करतात की जसे की येशू ख्रिस्ताला क्रॉसवर खेळण्यात आले होते, म्हणून आम्ही क्रॉसवरील त्यांच्याद्वारे वाहिलेल्या पवित्र रक्ताला स्मरण करण्यासाठी क्रॉस ठेवला आहे. सर्व लोकांनो, तुम्हाला आघात हा शब्द माहीत आहे का? जेव्हा आपण एखाद्या अपघाताचा अनुभव घेतो आणि आपल्याला शारीरिक किंवा मानसिक इजा होते, तेव्हा त्याला आघात म्हणत नाहीत का? समजा की तुम्ही एका कार अपघातामध्ये तुमच्या प्रिय व्यक्तीला गमावले आहे. ज्याने तुमच्या प्रिय व्यक्तीचा जीव घेतला, त्या कारची प्रतिमा किंवा आकृती तुम्ही ठेवणार का? याला पाहताच तुम्हाला त्या भयानक घटनेची आठवण होईल. त्यामुळे अशा गोष्टी टाळणे स्वाभाविक आहे. पण आज चर्चच्या भिंतींवर त्या क्रॉसला लावत आहेत, ज्याच्यामुळे येशूचा मृत्यू झाला होता. क्रॉसच्या सुरुवातीबद्दल काय? क्रॉसचे अस्तित्व येशूला त्यावर खेळण्यात आल्यानंतर होते की त्यापूर्वी होते? ऐतिहासिकदृष्ट्या प्राचीन बाबेलच्या साम्राज्याच्या काळापासून क्रॉसचा वापर धार्मिक चिन्ह म्हणून केला जात होता. दुसऱ्या शब्दांमध्ये आपण पुष्टी करू शकतो की क्रॉस मूर्तिपूजक परंपरेतून मिसरला सोपवण्यात आला होता आणि ख्रिस्तपूर्व 1400 पूर्वी देखील मूर्तिपूजक परंपरेमध्ये वापरला जात होता. काही काळानंतर तो रोममध्ये हस्तांतरित झाला आणि गुन्हेगारांसाठी शिक्षेचे साधन बनला. चर्चसाठी एका पवित्र चिन्हाच्या रूपात शिक्षेच्या साधनाची उपासना करण्याचा काहीच अर्थ नाही. परमेश्वराने म्हटले, त्यांना बरे किंवा वाईट करण्याचे सामर्थ्य नाही. त्यास भिवू नका, पण त्या सर्वांना नष्ट करून टाका. परमेश्वराने म्हटले, जे लोक याला गुप्तपणे स्थापित करतात ते सर्व घृणास्पद आहेत. जर तुम्ही त्याची गुप्तपणे स्थापना करता तर ते घृणास्पद आहे. तर मग जेव्हा तुम्ही याला सार्वजनिकपणे स्थापित करता तेव्हा परमेश्वर किती क्रोधित होतील. तरी पण आज सर्व चर्च हेच करत आहे. सर्व लोकांनो, आज आपण परमेश्वराच्या या वचनांना लक्षात ठेवले पाहिजे. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. आपण मूर्तींबद्दल योग्यरित्या समजून घेतले पाहिजे, म्हणजे आपण परमेश्वराचे गौरव करू शकू. ते असे बोलून बहाणे करतात, जर क्रॉस नसता तर येशूने आपले रक्त सांडले नसते.
म्हणून क्रॉस फार पवित्र नसला पाहिजे का, ते अशा प्रकारचे बहाणे करतात. अशी कथा ऐकून फार वाईट वाटते. जर हे क्रॉसमुळे असते की येशू ख्रिस्ताने आपले मौल्यवान रक्त सांडले, तर यहुदा इस्कारियोत याच्याबद्दल काय, ज्याने क्रॉसवर खेळण्यासाठी येशूला 30 चांदीच्या नाण्यांना विकले? ते पवित्रपणे त्या व्यक्तीची उपासना करतील का जो येशूच्या मृत्यूचे कारण बनला होता? रोमन राज्यपाल पिलाताबद्दल काय, त्याने येशूला क्रॉसवर खिळू दिले नाही का? जसे की तो देखील क्रॉसवर येशू ख्रिस्ताचे मौल्यवान रक्त सांडण्यात सहभागी आहे, म्हणून आपण त्यांची उपासना केली पाहिजे का? आज अनेक चर्च आहेत जे क्रॉसची उपासना करताना असे बहाणे करतात. पण जेव्हा आपण निर्गम, लेवीय, यिर्मया आणि अनुवाद पाहतो, तेव्हा आपण समजू शकतो की क्रॉस कधीच धार्मिक चिन्ह किंवा उपासनेची वस्तू असू शकत नाही. क्रॉसवर सांडण्यात आलेले ख्रिस्ताचे मौल्यवान रक्तच आपल्याला तारणाकडे घेऊन जाते. क्रॉस स्वतः आपल्याला तारणाकडे घेऊन जात नाही. पितळेच्या सापाने इस्रायल लोकांना वाचवले नाही. काय झाले असते जर परमेश्वराने म्हटले नसते, जो कोणी याला पाहिल तो जिवंत राहील? काय झाले असते जर मोशेने स्वतःची योजना आखली असती, एक खांब सापडून त्यावर पितळेचा साप ठेवला असता आणि म्हटले असते, पहा? तुम्हाला वाटते का की लोक वाचले असते? कधीच नाही. त्यांना अशा प्रकारे कधीच वाचवले जाऊ शकत नव्हते. म्हणून बायबलच्या या सर्व शिकवणींद्वारे क्रॉसला एक पवित्र चिन्ह समजणे चुकीचे आहे, जसे की आज चर्च करतात. हे असे नाही का, जे कधीच झाले नाही पाहिजे? क्रॉस फक्त एक रोमन शिक्षेचे उपकरण आहे ज्याने येशूला मरण दिले. याशिवाय फक्त येशूच नव्हते जे क्रॉसवर मरण पावले होते. येशूच्या दोन्ही बाजूंचे लुटारू आणि इतर रोमन गुन्हेगारांना वधस्तंभावर लटकविण्यात आले होते. असे म्हणणे पूर्णपणे हास्यास्पद बहाणा आहे. जेव्हा मी क्रॉसला पाहतो, तेव्हा मी येशूबद्दल विचार करतो. क्रॉस कधीच मानवजातीच्या तारणाचे साधन नव्हते. फक्त ख्रिस्ताचे मौल्यवान रक्तच आपल्याला तारणाकडे घेऊन जाऊ शकते. या आपण इफिस्करांस पत्र अध्याय 1 मध्ये याची पुष्टी करूया. या आपण इफिस्करांस पत्र अध्याय 1 वचन 7 पाहूया. अध्याय 1 वचन 7 मध्ये असे म्हटले आहे, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. या आपण पेत्राचे पहिले पत्र अध्याय 1 वचन 18 वाचूया. वचन 18 मध्ये असे म्हटले आहे, कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने रुपये अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोंकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. इफिस्करांस पत्र अध्याय 1 आणि पेत्राचे पहिले पत्र अध्याय 1 दोन्ही आपल्याला एक शिकवण देतात. याशिवाय ख्रिस्ती धर्माच्या इतिहासामध्ये अशी कोणतीही नोंद नाही जी म्हणते की प्रथम चर्चच्या संतांनी क्रॉसची उपासना केली होती. मात्र इसवी सन 431 जवळपास अशा बातम्या होत्या की क्रॉसला चर्च आणि छोट्या प्रार्थना स्थळांमध्ये उभारण्यात आले होते. दुसऱ्या शब्दांमध्ये, हा पूर्ण पुरावा आहे की जेव्हा प्रेषित आणि प्रथम चर्चचे संत जे येशूवर विश्वास ठेवत होते, ते जिवंत होते, तेव्हा कोणीही चर्चच्या चिन्हाच्या रूपात क्रॉसचा वापर केला नव्हता. हे सर्व इसवी सन 431 आसपास सुरू झाले. हे 4थ्या आणि 5व्या शतकाच्या दरम्यान घडले, जेव्हा परमेश्वराचे सत्य नाहीसे होऊ लागले. ख्रिस्ती धर्माने मूर्तिपूजक परंपरेला स्वीकारण्यास सुरुवात केली.
त्यांनी रोमन सण सॅटर्नालिया याला येशूच्या जन्मदिवसामध्ये बदलले आणि क्रॉससारख्या इतर मूर्तिपूजक परंपरांनी आपला पोशाख मूर्तिपूजक परंपरेतून ख्रिस्ती धर्मामध्ये बदलला. जरी ते मेंढरांचा पोशाख परिधान केलेले होते आणि दावा करत होते की ते येशूवर विश्वास ठेवतात, पण आतून त्यांनी सूर्यदेवाची उपासना केली. हा तो काळ होता जेव्हा क्रॉसची उपासना सुरू झाली. म्हणूनच होशेय अध्याय 4 मध्ये लिहिले आहे, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. ज्यांच्याकडे ज्ञान नाही ते सर्व नष्ट होतील. क्रॉसची उपासना करणे ही मूर्तिपूजा आहे. काही लोक विचार करू शकतात, माझ्याकडे फक्त एक छोटी मूर्ती असेल तर ती मूर्तिपूजा आहे का? बायबलच्या शिकवणीनुसार असे लोक शापित होतील. आज या आपण सत्याच्या या वचनांना आपल्या अंतःकरणात बिंबवूया, म्हणजे आपण सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकू, ज्याकडे पिता आणि माता आपले मार्गदर्शन करत आहे. याद्वारे मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.